पेण वाशी नाका परिसरात आज दिनांक 22 रोजी गॅस सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोला अचानक भीषण आग लागल्याची खळबळजनक घटना घडली आहे। आगीदरम्यान टेम्पोतील सिलेंडरचे एकामागून एक जोरदार स्फोट झाल्याने परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे। संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासनाने महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक तातडीने बंद केली। घटनेची माहिती मिळताच JSW स्टील कंपनी आणि पेण नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या। अग्निशमन जवानांनी जीव धोक्यात घालून शर्थीचे प्रयत्न करत काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले। सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी कोणताही धोका उद्भवू नये म्हणून घटनास्थळी कूलिंग प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संबंधित टेम्पो ग्रामीण भागात घरगुती वापरासाठी गॅस सिलेंडर पोहोचवण्यासाठी जात होता। या भीषण आगीमुळे टेम्पोचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून परिसरातील सिलेंडर पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। सुदैवाने या भीषण घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही। मात्र सिलेंडर स्फोटांच्या मालिकेमुळे काही काळ संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते। घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाने घटनास्थळी बंदोबस्त ठेवत परिस्थितीवर नियंत्रण ठेवले आहे। पनवेल कोकण हायवेला पनवेल कोटकर रस्त्यावरती वाशी नाका येथे चालू गाडीमध्ये एका टाटा मॅजिक गाडीमध्ये सिलेंडर ठेवलेले होते, भरलेले सिलेंडर होते। चालत्या गाडीमध्ये गाडीच्या इंजिनमध्ये थोडासा पेट घेतला गेला। त्याचे ड्रायव्हरच्या लक्षात आलं। ड्रायव्हरने गाडी साईडला लावली आणि ते आग विझवत असताना सिलेंडर खाली असताना एका सिलेंडरने पेट घेतला आणि एकूण जवळपास 800 सिलेंडर असल्याची माहिती मिळाली। त्यापैकी 8 सिलेंडरचा स्फोट झाला आणि सध्या त्या ड्रायव्हरने ती गाडी रस्त्याच्या कडेला लावली आणि तो एरिया नोमॅन्स लँड केला, रेस्क्यू केला। तर साधारण किती वाजता ही घटना घडलेली आहे? 10 वाजताची सुमारास ही घटना घडलेली आहे। त्याच्यामध्ये कुठली जीवितहानी झालेली नाही, कुठली वित्तहानी झालेली नाही, परंतु जी गाडी होती त्या गाडी स्फोटामुळे खराब झालेली आहे। स्फोटामुळे त्या गाडीची पूर्ण नासधूस झालेली आहे। सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट पेण।